सुंदर हस्ताक्षराच्या दुसऱ्या वर्गामध्ये मी तुमचं स्वागत करते. आपण आता कालपर्यंत हे 4 स्ट्रोक्स आपण जे पाहिले मी अशी आशा करते की त्याची तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस केलीच असेल. प्रत्येक स्ट्रोकचं तुम्हाला एक पेज रोज कंटिन्यू करायचं आहे, कारण जर सातत्य असेल तर तुम्ही नक्कीच सुंदर हस्ताक्षरापर्यंत पोहोचू शकता. तर मला काल बऱ्याच जणांचे मेसेज आले, ज्यांनी प्रॅक्टिस केली त्यांना मी त्यांचे रिप्लाय सुद्धा दिले आहेत. बाकी तुम्ही ज्यांचे राहिले असतील, ज्यांना इच्छा असेल त्यांनी नक्की मला व्हॉट्सअप करा. मी जमेल तसा रिप्लाय देण्याचा प्रयत्न. आता गेल्या क्लासला मी काही गोष्टी राहून गेल्या सांगायच्या. जसं मी हे टोपण लावून आता तुम्हाला सवय असल्यामुळे मी वरती लावते, पण तुम्ही सुरुवातीला किंवा नाहीच लावलं तर चांगलं आहे. बरं, घ्यायची प्रेशर परिणाम होऊ शकतो, तर ते आपण बाजूला ठेवावे. आणि अशा प्रकारे पेन आपल्याला हँडल करायचं आहे विदाऊट टोपण. तर आता आपण जसं हा सी बघितलेला आहे, ह्या सी साठी मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे काहीच एक्सप्लेन केलं नाही, कारण फक्त ही एक प्रॅक्टिस घ्यायची होती. आता पुढचा जो सी आहे त्याचा आपल्याला वापर क साठी होतो आणि बऱ्याच पुढच्या अक्षरांसाठी ह्या सीचा आपल्याला होतो. उकारामध्ये क येण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. फक्त फरक असतो की त्या शेपमध्ये, लहान मोठ्या आकारामध्ये. तर आपण आता हा जो सी काढतो आहे तो मी कशा पद्धतीने काढते आहे ते बघा. गोल होऊ द्यायचा नाही आहे, पूर्ण गोल होऊ द्यायचा नाही. इथून मी असा कर्व घेतला, त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन आणून पुन्हा आतल्या बाजूला हा कर्व घेतला, पण हा कर्व मी जोडलेला नाही. तर आपल्याला हा अशा पद्धतीने करायचा. प्रॅक्टिस करायची आहे, कवची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर आपण दुसरा शिकणार आहे तो म्हणजे मात्रा. तर हा मात्रा कसा करायचा आहे, हे बघा. इथे आपल्याला छोटासा कर्व घेऊन अशी तिरकी लाईन घ्यायची आहे. पुन्हा दाखवते. असा कर्व घेऊन तिथून आपल्याला तिरकी लाईन घ्यायची आहे. साईज घ्यायची नाही आपल्याला.
सरळ रेघ, तिरकी रेघ. कुठेही इथे आपल्याला कर्व केलेलं दिसत नाहीये. सरळ रेघ, शिरोरेघ, तिरकी रेघ, 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 सरळ एक छोटा कर्व घ्यायचा आहे आणि तो कर्व आपल्याला असा वरती तिरकी रेष ओढायची आहे. शिरोरेख, उभी रेष, कर्व, तिरकी रेष. शिरोरेख, उभी रेष, कर्व, तिरकी रेष. शिरोरेख, उभी रेष, कर्व, तिरकी रेष. शिरोरेख, उभी रेष, कर्व, तिरकी लाईन. 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 अशा प्रकारे आपला पहिला उकार काढायचा. तर पुढे आपण आता दुसरा उकार बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला शिरोरेख काढायची आहे, एक उभी रेष काढायची आहे. पुढे बघा उकार. इथे आपल्याला याच बिंदूपासून एक छोटा सर्कल काढायचा आहे आणि तो सर्कल असा आपल्याला सरळ न्यायचा आहे, तिरका. आणि ह्याच्यातलं जे अंतर आहे ना
ते आपल्याला हे बघा हे अशा प्रकारे एका लाईनीमध्ये यायला हवं. पुन्हा एकदा दाखवते. शिरोरेख, सरळ लाईन, सर्कल, तिरकी लाईन. पुन्हा एकदा दाखवते. शिरोरेख, सरळ लाईन, तिरकी लाईन. शिरोरेख, सरळ लाईन, तिरकी लाईन. सरळ रेख, तिरकी लाईन. हे अशा प्रकारे यायला हवं. तर आपण आज काय काय शिकलो? हाफ सर्कल, वेलांटी, मात्रा. आपण पहिली वेलांटी शिकलो, मात्रा शिकलो, 2 मात्रे शिकलो, पहिला उकार शिकलो आणि दुसरा उकार शिकलो. तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला नक्की मेसेज करा. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. काही चुका असतील त्या आपण नक्की सुधारावू. थँक्यू.